नमस्कार. 100% ॲग्री सोल्युशन राजमाने या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत की शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे, त्याचं मी आज सोल्युशन देणार आहे. आणि 100% ॲग्री सोल्युशन राजमाने हे यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांच्या चांगल्या कामासाठी काम करतं. आज आपण आपला टॉपिक जो आहे तो टॉपिक आहे पाण्याचा ईसी. ईसी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीमुळे आपले पाण्याचा ईसी जास्त असल्यास आपल्या जे शेतामध्ये कोणकोणते परिणाम होतात ते पाहणार आहोत. आपला ईसी जर जास्त असेल तर कमी कसा करायचा याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे, आज तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या शेताचं जे आहे ते 100% ॲग्री सोल्युशनच आज मी देणार आहे. जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्या ह्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हे करू शकता, डिटेल्स मागू शकता. मी तुम्हाला त्याचे डिटेल्स देईन. ईसी जास्त असेल तर आपल्या पिकांची कोणती काळजी घ्यावी हे आज आपण पाहणार आहोत. तर ईसी जे आहे ते इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती असायला पाहिजे, काय नाही, काय असायला पाहिजे आणि कुठला परिणाम होतो. जर ईसी जर जास्त असेल तर पिकं जे आहे ते जळून जातात. म्हणजे कसं आहे की पानाच्या ज्या कडा आहेत त्या पूर्णपणे जळायला लागतात. म्हणजे पानाच्या कडापासून ते जळण्यास सुरुवात होते. दुसरी गोष्ट आहे, ईसी जर जास्त असला तर जे जमिनीची जी सुपीकता आहे, जमिनीची म्हणजे कसे की पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे जमिनीतील, ती जमिनीतील पूर्णपणे बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होते. त्यामुळं कसं होतं की जर ईसी जर जास्त असेल तर आपण बघितलं की बाबा माती भुसभुशीत नाही, माती जी आहे ते माती एकदम घट्ट घट्ट आहे. तर ते त्याच्यामुळं होतं. तर ते त्याच्यामुळं पण होतं. तर आणि जर योग्य जर ईसी जर असेल तर अन्नद्रव्य सुद्धा जे आहेत, आपण जे टाकलेले पिकाला खतं आहेत ते, तर ते चांगल्या प्रकारे खत जे आहे ते उचलून घेऊ शकतं. म्हणजे जे पिकं जे आहेत ते चांगल्या प्रकारे मुळे जे आहे ते अपटेक करू शकतं. त्यामुळे आपल्यामध्ये कसं आहे, उत्पादन जे आहे ते ईसी बरोबर नसल्यामुळे आपलं 30 ते 40% उत्पादन जे आहे ते उत्पादन कमी कमी होत चाललेलं आहे. तर आपला जर ईसी जर ठीक पाहिजे, कुठल्या प्रकारे पाहिजे, ते आज आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की ईसी म्हणजे काय. 1 मिनिटामध्ये आपण पाहणार आहोत की ईसी म्हणजे काय. ईसी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजेच ईसी. तर पाण्यामध्ये किती प्रमाणमध्ये सोप्या भाषेत सांगायचं तर पाण्यामध्ये किती प्रमाणमध्ये मीठ व क्षार विरघळणार आहेत ते मोजणे म्हणजेच ईसी. आणि हे युनिट मोजण्याची एक पद्धत आहे. याच्यामध्ये डी एस ऑब्लिक एम मध्ये मोजतात किंवा एम एस ऑब्लिक सी एम मध्ये डी सी मोजतात. साध्या सोप्या भाषेत जर ईसी बद्दल बोलायचं झालं तर पाण्यामध्ये मिठाचे प्रमाण ऑब्लिक क्षाराचे जे प्रमाण आहे ते किती आहे हे पाहणे म्हणजेच ईसी आहे. पहिल्यांदा आज आपण पाहणार आहोत की किती प्रमाणमधला कुठला ईसी किती चांगला आहे, कुठल्या पिकासाठी कोणता ईसी चांगला आहे, कोणता किती प्रमाणमधला खराब आहे ते पाहणार आहोत. 0.5 टू 1.0 हा हा जो ईसी आहे तो ईसी खूप चांगला आहे. पिकाची वाढ ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होते. त्याचबरोबर खत अपटेक करण्याची जी पॉवर आहे ती जमिनीची चांगल्या प्रकारे राहते. दुसरा आहे तो 1.0 टू 1.5. हा 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 जो आहे तो सुरक्षित आहे. म्हणजे काय जे न्यूट्रन्स आहेत ते थोड्या जे थोड्याफार प्रमाणात अपटेक करून घेऊ शकतो. काय थोडा जास्त प्रॉब्लेम जाणवत नाही, हा थोडा सुरक्षित आहे. त्याचबरोबर तिसरा जो आहे तो 1.5 टू 2.0 हा जो आहे तो सगळ्यात हार्ड आहे. याच्यामध्ये सावध राहण्याची जी गोष्ट आहे, तर आपण जेवढे पाण्याचा टीडीएस जास्त असल्यामुळे तो जमिनीत जाणार. परत त्याच्यामध्ये पहिलं जमिनीमध्ये जर कार्बन वगैरे कमी जर असतील तर परत तुमचा जो आहे तो घट्ट चिखलासारखं होणार, त्याचं जी मुळे आहे ती चालणार नाही आणि तुमचं जे तुम्ही खतं टाकता ते उपयोगाला पडणार नाही. त्यामुळे जे पिकाचं उत्पादन आहे ते
अतिशय कमी होईल. त्याचबरोबर 2.0 पेक्षा जर जास्त असेल तर तो पिकासाठी धोका आहे. तर ह्याच्यावर उपाय म्हणजे काय की आपल्या जमिनी आपल्या पाण्याचा जो ईसी आहे तो ईसी चेक करून आपण त्या पिकाचं नियोजन आणि खताचं जर नियोजन जर केलं तर आपलं जे उत्पादन आहे ते आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे येतं. तर आता भाजीपाला पिकामध्ये जे आहे ते ईसीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जे आहे ते 1.5 पाहिजे. तर ते कसं आहे ते भाजीपालाची पिकं आहेत. आता सपोज टोमॅटो आहे, वांगे आहे, भोपळा आहे, हे जी पिकं आहेत भाजीपाला पिकं ह्याच्या ग्रोथिंगसाठी त्याचा जो ईसी आहे तो ईसी 1.5 पाहिजे. त्याचबरोबर जास्त जर ईसी असेल तर एक सिंपल साधा उपाय आहे. जास्त जर ईसी असेल तर खजूर व नारळाची रोपे थोड्या बहुत प्रमाणामध्ये चांगली ग्रोथ होतात. ईसी जास्त असल्यामुळे काय होते आता आपण अंदाजे थोडं थोडं पाहिलं होतं. पण पर्टिक्युलरली ईसी जर जास्त असेल तर त्यामुळे काय होते, पहिली गोष्ट जी आहे ते मुळांची जी वाढ आहे ती पूर्णपणे खुंटली जाते. मुळांची वाढ जर खुंटली, जर झाडाला जर मुळ्याच जर कमी प्रमाणामध्ये जर असतील तर झाडाची वाढ कशी होणार आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी आहे ते पाणी जे आहे ते आता जे तुमचे जे पीक आहे कुठलं पण पीक असू दे, ऊस कापूस असू दे, मका असू दे, ह्याचे जे पानं आहेत ते पाणी पिवळे पडायला लागतात. मग पिवळे पडल्यामुळे काय होतं तर ते जे आहे ते अन्नद्रव्य तयारच करू शकत नाही. एक तरी पहिली गोष्ट ते मुळ्या आपटेक करून देत नाही आणि दुसरी गोष्ट त्यामुळे कसं होतं पाणी पिवळे पडतात. तिसरी गोष्ट आहे उत्पादन जे आहे ते 20 ते 50% घट होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट आपण एवढे शेती करतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो कशासाठी, आपल्याला 4 पैसे कमवायचे आहेत, उत्पादन चांगलं घ्यायचं आहे. तर आपलं जे उत्पादन आहे ते 50%ने जर कमी झालं तर ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या शेती पद्धतीमध्ये आपण खर्च किती करायला लागलो आणि खत किती घालायला लागलो आणि उत्पादन किती निघायला लागले, ह्या गोष्टीचा आपल्याला ताळमेळ कळत नसल्यामुळे उत्पादनामध्ये जे आहे ते 50%पर्यंत घट होते. आता कसं आहे म्हणजे का कुठल्याही ठिकाणी तुम्ही गेलात तर हे खत घाला ते खत घाला, कोण तुम्हाला ईसी तुमच्या पाण्याचा ईसी किती आहे कोण विचारलेलं आहे का? आजपर्यंत नाही विचारत. तर ह्या साध्या साध्या गोष्टीमुळे आपण जे आहे ते आपलं उत्पादन वाढवू शकतो. त्याचबरोबर खताचा जो होणारा परिणाम आहे, आता तुम्ही म्हणताय की बाबा सगळेजण म्हणतात की एकरी एवढं पोते युरिया टाका, एवढं पोतं तुम्ही 19 टाका, 10-26 टाका. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किती टाका म्हणजे काय, ते झाड लगे घेणार आहे का? का इकडून मशीन आहे की बाबा तुम्ही टाकले आणि त्यांचं तुमचं उत्पादन वाढणार आहे? तर अशाने उत्पादन वाढत नाही. आपला जर एसी जर चांगला जर असेल तर ते तुम्ही जे टाकलेलं जे खत आहे रासायनिक खत, ते रासायनिक खत काय असतं तर ते सोडियम स्वरूपामध्ये असतं किंवा क्षार स्वरूपामध्ये असतं. ते 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 झाडाच्या मुळ्या ज्या आहेत ते आतमध्ये ग्रहण करू शकत नाही, उचलू शकत नाही. त्यामुळे पाने पिवळे पडतात, त्यामुळं खूप परिणाम होतो. आज त्यासाठी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आज तुम्ही काळजी करू नका. आपण ईसी जरी जास्त असेल तरी शेती वाचवू शकतो आणि हे मला 100% शुअरिटी आहे. आणि आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की ईसी जरी जास्त असेल तर त्याच्यावर काय करायला पाहिजे आणि कसं उपाय असायला पाहिजे आणि आपलं उत्पादन कसं वाढवायला पाहिजे.